काय करू? खूप रेस्टलेस वाटतंय. कितीही नाही म्हटलं तरी आता सहन होत नाहीये. ए, कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? काय ग? काय करतेस? पाणी पित होते अगं, तहान लागली होती ना. दे, मला पण दे थोडं पाणी दे. थोडं होतं. हे घे. काय ग हे? वाजले किती? अगं झोप ना. काय पण तू ना, झोप लवकर. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. गुड मॉर्निंग मधुश्री. वेल मैत्रिणींनो, आज मला जगातल्या सगळ्यात सुंदर, निर्मळ आणि निस्वार्थ नात्याविषयी बोलायचंय. ओळखा पाहू ते नातं कोणतंय? मैत्रीचं? करेक्ट, मैत्री. अहो, जगात मैत्री इतकं सुंदर नातं नाही. प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांनी सुद्धा मैत्रीविषयी खूप छान लिहून ठेवलंय. ऐकायला आवडेल? हो नक्कीच. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज आठवण यावी असं काही नाही. तेवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. वाव, कसले सुंदर ओळी आहेत या. हो ग. कोणाच्या आहेत? धमे पु ल देशपांडे यांच्या. तिकडे आहेत ना एवढी पुस्तकं, ती वाचायची असतात म्हणून सांगते, जरा वाचत जा. वाचेन गाई. नाही सिरियसली, मैत्री कसली भारी असते ना. त्याला कसले रिस्ट्रिक्शन्स नसतात, वय नसतं की कसलं दडपण नसतं. खरंय ग पिऊ. कधी कधी मला असं वाटतं ना की मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं आहे. म्हणजे हे माझं मत आहे. कारण ते नातं ना आपण आपल्या मनाने स्वीकारलेलं असतं. त्यात कुठलंही दडपण नसतं. बघ ना, निखळ असतं अगदी. हो ना. आता कालच बघ ना, कालच्या रियुनियनला आम्ही सगळे मित्रमैत्रिणी भेटलो. आम्हाला खूप छान वाटलं. असं वाटलं की अजूनही आम्ही तिथेच आहोत, कारण आमच्यातली ती मैत्री अजूनही तशीच आहे. आई, तू खूप एन्जॉय केला असशील ना. अगं खूप एन्जॉय केलं, खूप मज्जा आली. आणि तुला माहितीये का, आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, आम्ही त्यावेळेला तिला ब्युटी क्वीन म्हणायचो. ती भेटली. अजूनही ती तशीच आहे, अगदी तशीच. शनाया नाव आहे तिचं. उडत गेली ती शनाया बिनाया. माझ्यासाठी माझी आई जगातली द गॉर्जियस वुमन आहे आणि कायम राहील.
अहो हा ऐका ना, मटकीची उसळ दिलीये डब्यात. हा तेल सांडायचं म्हणून ती पिशवी गुंडाळून दिलीये, तर असं करू नका डबा प्लीज. या आवाजाला काय झालं असं सरदाळ्यासारखं काय थोडीशी झालीये मला सर्दी. तू जवळ आलीस ना की मला असं म्हणजे तुला स्वतःचा वास येतच नसेल आता पण असा एक भाजी मसाले असाच वास येतो का तुझा? पूर्ण दिवस स्वयंपाकघरात असते, घाम गाळत असते, अंगाला काय अत्तराचा वास येणार आहे त्या शनायासारखा. तुम्ही पण ना. नाही तसं म्हणायचं नव्हतं मला. राहू दे. अगं खरंच तसं म्हणायचं नव्हतं. अहो राहू दे, मी एवढं मनाला नाही लावून घेतलं ते. नक्की ना? तुम्हाला आठवते अविनाश, आपलं नवीन नवीन लग्न झालं होतं. ऑफिसवरून येताना रोज दररोज तुम्ही माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणायचा. हो? हो. आणि तेव्हा काय म्हणायचा, त्या मोगऱ्याच्या वासानी वारा दरवळत नाही, तुझ्या श्वासांनी मोगरा दरवळत. मी म्हणायचो वेडच होतो. तेव्हा होताच ना वेडे. चला. अगं माझी भाजीवाली, माझी डबेवाली. आजही तुझ्या श्वासामुळेच मोगरा दरवळतो. उगीच. खरंच. अरे तू बघच, आज ऑफिस मधून येताना मोगऱ्याचा गजरा घेऊन येणार मी. विसराल तू. अजिबात नाही. अरे मला चॅलेंज करू नकोस तू. थांब आता, एक नाही अख्खी टोपलीच आणतो की नाही बघ. नक्की खरं सांगणार? 100%. बरं चला, आता उशीर होते ऑफिसला जायला. आणि डबा असं करायचं. हा हा मोगऱ्याचा गजरा. काय चाललंय काय हे सगळं? आता इथे काम करू की हे निस्तरत बसू? हव्या हे पटपट चहा पिऊया, आपल्याला वेळेत पोचायचंय. अभि काय झालंय, तुझा चेहरा का पडलाय? कळत नाही रे, टेन्शन आलंय. तेलंचं प्रकरण चालूच आहे, मध्ये त्या आमदाराचं प्रकरण झालं. मला असं वाटतंय ना 7.5 लागली आहे माझ्या मागे. आता हे सगळं होतंच तर ते नवीन प्रकरण पण सुरू झालंय. काय करायचं आता? काय आणि नवीन प्रकरण? शनाया फोन करते आणि जर फोन नाही उचलला ना तर मेसेज करत राहते आणि करत राहते मेसेज, जोपर्यंत मी तिला कॉल बॅक करत नाही किंवा रिप्लाय करत नाही तोपर्यंत. काय? हो, परवा तिने मला फोन केला, मी उचलला नाही. त्यानंतर मग मेसेज केल्यावर मी तिला कॉल बॅक केला गपचूप. अनुनी पकडलं मला. काय म्हणजे तरी मी वेळ मारून नेली. मी सांगितलं की सुन्याचा फोन होता, सुन्या दारू पितो असं सांगितलं मी, आणि दारू पिऊन फोन करतो असं सांगितलं. आता काय बोलू? मला एक कळत नाही, तू खोटं का बोललास वहिनीशी? खोटं का बोललो म्हणजे? मग काय सांगू तिला? सांगू की अगं शनाया रात्री फोन करते मला, म्हणते की अरे आवी आठवण येते तुझी, आणि नाही गेलं तर अगं सारखे मेसेज करते, असं सांगू? अरे काय हरकत आहे? मला एक सांग, तुझा आणि शनियाचं काय आहे का? वेडास काय? काही नाही. नाही आहे ना. हे बघ अभि, आपल्याकडे टेन्शन घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे आहेत, कॉन्टॅक्ट करायचे आहेत, खूप सारी कामं करायची आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्याला वेळेत मीटिंगला पोचायचं आहे. माहिती आहे ना तुला? हा, कुठे आहे मीटिंग? अंधेरीला 12चा टायमिंग आहे. आता निघावं लागेल आपल्याला. हा. काय नाव काय त्याचं? त्याचं नाही, त्यांचं. JK डेव्हलपर, जयकुमार असं नाव आहे त्यांचं. अरे मग बोलत काय बसलाय? चल लवकर. चल चल. आई गोळ्या आणल्यात. अरे पाणी ठेवलं नाही का मी? नाही. आई 2 आहेत, दोन्ही घ्यायचे आहेत. या. अरे माझं सँडविच. अनु, हा चहा झाला का ग? हो झालंय वहिनी. मग आण ना लवकर. हा आणते. तयार आहे तुम्ही बसा. आई तुम्हाला नंतर देते हा चहा. आई अगं सावकाश. काय सॉरी काय त्याला? सावकाश. हो मी देते, लगेच देते तुला. ऐक ना, मी भरते माझा डबा साईडला हो. मी करते. अगं मी भरते म्हटलं ना. मी देते ना. पिहू थांब तू जरा.
आई आई तू सरक मी भरत. अगं असं काय करतेस? तुला घाई आहे ना, तू थांब, मी करते. आणि गरम आहे, लागेल तुला. काय झालंय आई तू काय एवढी पॅनिक झालीयस? एक दिवस मकरात बसवून येऊन आईला. रिलॅक्स. काय झालंय एवढी पॅनिक का झालीस तू? माहित नाही पिहू, सकाळपासून अशी भीती वाटते. जीव घाबरा घुबरा होतोय. काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय. माहित नाही काय होतं. काय तू हसतेस काय? अगं रिझल्टचं टेन्शन आहे आई, बाकी काही नाही. नाही पिहू, आई तू नक्की पास होणार आहेस. आय एम शुअर. प्लीज टेन्शन घेऊ नको. अगदी गरम आहे हा. जरा ए आम्हाला काही नको, चला निघा. अनु हे पाटकरांचं घर आहे. तुम्हाला कोण पाहिजे? अनुप्रिया पाटकर हव्यात. अरे आई आई, माझ्या क्लासच्या मैत्रिणी आहेत. अपर्णा मॅडम, सोहा. अरे तुम्ही इथे तुम्ही उभ्या का? द्या ना, या या. हो हो. या या. आई बघितलत ना, आता हिच्या मैत्रिणी पण घरापर्यंत यायला लागल्या. तू गबस ना, माझं डोकं खाऊ नकोस. गबस. या प्लीज या. आई माझ्या क्लासमधून आल्या आहेत त्या. या ना मॅम, बसा ना प्लीज. बसा ना, मला विश्वास होत नाही तुम्ही दोघी इथे आहात. मी ओळख करून देते हा. माझ्या सासूबाई. आई या अपर्णा मॅडम. सोनाली मॅडम, हा त्यांच्या असिस्टंट. हाय. आणि ही सोहा, माझ्या जाऊबाई, मोठ्या जाऊबाई सीमा वहिनी. आणि ही आमची पिहू. हो पिहू. अपर्णा मॅडम आणि सोहा. हाय. हॅलो. तू कशी इथे माझी सपोर्ट सिस्टम आहेस, तशी क्लासमध्ये ही मला धीर देते, मला सांभाळून घेते. एकदम जवळची मैत्रीण झाली आहे माझी. सोहाताई थँक्यू सो मच. तुझ्याबद्दल खूप ऐकलंय मी. तू असतेस ना म्हणून आईचं अर्ध टेन्शन कमी होतं. अगं एवढं काही नाही, म्हणजे अनुताई आहेच इतकी गोड आणि तिच्यासाठी कोणी काही करू शकतो. ए काय, तुम्ही माझं कौतुक करायला आलाय तिथे? आहे एक स्पेशल रिझन. हो ना अपर्णा मॅम? हो. आणि ऍक्च्युली आम्ही अनुला भेटायला आलोच नाही आहोत. आम्ही आलो आहोत आरजे अनुप्रियाला भेटायला. काय? तू एक्झाम पास झालीयस. ते सकाळी सकाळी मध्ये येतात का माहिती मारायला. आणि डोळे फुटलेत का? खाली उतर, उतर उतर, खाली उतर. अवी अवी नको ना, सोड ना. अरे यार, अरे सोड ना, काय सोड ना, खाली उतर. हा? दिसत नाही तुला? काय रे, मारायला माझीच गाडी मिळाली होती का तुला? अरे तुझी गाडी म्हणजे काय सोन्याचा रथ चालवतो का? आणि तुझ्या गाडी खाली कशाला मरेल मी? तुला दिसत नाही समोरून येणारे हे ओव्हरटेक करून तू आलास, रॉंग साईडने येतो आणि माझ्यावर कसली अरे रवी करतोस रे? साईड मला सांगायची नाही, मला शिकवायची नाही. मला सगळ्या साईड्स कळतात. एक तर ना हा मात माझ्यासमोर करायचा नाही. चाल. अरे एवढंच कळतं ना मग तुला, मग पॅ पॅ करत मधून मधून कशाला आलास रे पुढे? ए, अवी ऐक ना. अरे आपल्याला उशीर होतोय, चल ना लवकर. अरे होऊ दे यार उशीर. तुला कळतंय का? मेलो असतो आपण, माहितीये. आणि हा काय मला अक्कल शिकवतो? ह्याचा मात सहन करायचा काय मी? यांचा काय प्रॉब्लेम माहिती का? यांचे हे त्याला बाहेर बोलव तुझ्या मालकाला. यांचे हे जे ओनर आहेत ना, मालक आहेत ना, हे श्रीमंत असतात. पण ह्यांचा माझा असा असतो की हे स्वतः ते मालक आहेत. माझ बीज नाही, तू मध्ये आलास माझ्या. मालकाला बाहेर बोलव. चल. ए, अवी नको. ए बाहेर निघ, चल. तुला बाहेर ये. बाहेर ये रे, चल बाहेर ये. गुलाब, हा सर. गुलाब आधीच माझी 4 मिनिटं 20 सेकंद वाया गेली आहेत. अजून वेळ वाया गेला तर मी खपवून घेणार नाही. गाडी काढ. ये चल बाजूला. सेकंद. ए तुझ्या ड्रायव्हरला चालवता येत नाही ते बघ जरा. अरे थांब ना, हिंमत असेल तर बाहेर ये ना, बाहेर. अवी यार, अरे जाऊ दे, काय जाऊ दे. नाही नाही, ह्याला असा नाही सोडणार मी.
थांब ना, ह्याच्या गाडीचा नंबर फोटो बिटो ह्याची वाट लावतो की नाही बघ. अरे नको ना, का सीन क्रिएट करतो यार, आपल्याला लेट होतंय, तुला कळतंय का? मी सीन क्रिएट करतोय. मी म्हंटल होतं नाही तू नक्की एक्झाम पास होणार. माझा विश्वासच बसत नाही. आऊ आता बसला. ए आई एक मिनिट हा. थँक्यू. काय ग? हे घे. कॉंग्रॅच्युलेशन. हे काय तुला आधीपासूनच माहित होतं? फक्त माहित नव्हतं, मला पूर्ण कॉन्फिडन्स होता माझी आई नक्की पास होणार. घे. थँक्यू बाळा. आपली सोहा पण पास झाली बरं. हो सोहा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण ताई आम्हाला सगळ्यांना ना तुझं जास्त कौतुक वाटतं. क्लास जॉईन केल्यापासून किती हर्डल्स पार करत तू एक्झाम दिलीस आणि आता तू पास झालीस. थँक्यू. अनु कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. मॅम. थँक्यू. ए आम्हाला पण 4 पेढे द्या. आम्ही पण अभिनंदन करतो तुझं. काय ग, मला गोड आवडतं तुला माहित नाही? नमस्कार कर. हा कर. अभिनंदन. पास झालीस म्हणून हुरळून जाऊ नकोस. घराकडे पण लक्ष ठेवू जरा. होय. वहिनी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू वहिनी. इहू. मग आता पुढे काय प्लॅन आहे? रेडिओ जॉब वगैरे करणार आहेस का तू? माहित नाही, अपर्णा मॅडम जे काही सांगतील तसं होईल. डोंट वरी. आता एक इंटरव्ह्यू होईल, त्याच्यात तू पास झालीस ना की जॉब तुझा. आई कसलं एक्साइटिंग आहे. तुला पण जॉब मिळेल, कळतंय का तुला? झालं म्हणजे आता तू 12 तास घराबाहेर राहणार आणि घरात लक्ष कोण देणार? नाही, अगदी तसंच नाही आई, म्हणजे अजून काही ठरलं नाहीये. आई अगं पण पिहू, नंतर बोलू आपण. अनु आता निघतो आम्ही. अरे असं कसं, तुम्ही काहीच घेतलं नाही. अनुताई नेक्स्ट टाइम आम्ही जेवायलाच येऊ. हा नक्की या. हा हो नक्की येऊ. ओके चल बाय. काय नशीब गेल्या. मला वाटतं राहिल्या की काय. आई मी येते बॅग घेऊन. आई तू आजीचं काही ऐकणार नाहीयेस हा. या विषयावर नंतर बोलू आपण. तू आलीस ना की सविस्तर बोलू. हा तुला उशीर होत असेल, जातो. निघ. पण नक्की बोलायचं. हो बाळा, निघ. आणि आई परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू रजा. बाय बाय. बाय. अपर्णा मॅम म्हणाल्या तसं खरंच मला जॉब लागला तर किती छान होईल ना. माझा आरजे बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल. शिवाय माझा पगार पण सुरू होईल. म्हणजे घर खर्चाला हातभार लागेल. अनु, तुला आता हे मनावर घ्यायलाच हवं. अविनाशशी पण बोलायला पाहिजे, पण त्यांचा मूड बरा हवा. नेमकं आज ते नवीन कामासाठी बाहेर गेलेत. देवी आई, त्यांना हे काम मिळू दे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय यार, भेटूया ना आज. मूवी बघू मस्त आणि मग डिनर. तुला जमणार आहे डिनरचं? नको राहू देत. तू मूवीचे तिकीट्स काढ आणि मग मी डिनरचं प्लॅन करते. जमणार आहे तुला?
सर सर कामाच्या ठिकाणी गप्पा मारायच्या असतील ना तर घरी बस. सर ते मी नाही तुझ्यामुळे आधीच माझं 1 मिनिट 20 सेकंद वाया गेले आणि वेळ वाया गेलेली मी खपवून घेणार नाही. इज दॅट क्लिअर? येस सर. फोन वॉटरप्रूफ होता? नाही सर. पुढे येणार आता फोनमध्ये. हे वाव, मस्त घमघमाट सुटला जेवणाचा. काय अगं काही नाही, वाटाण्याची उसळ, वरण भात, पोळ्या, ऐन वेळेला भज्या तळीन आणि खीर करते, बाबांना आवडते म्हणून. पण एवढा बेत कशासाठी? आज अविनाश एका नव्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाणार आहे आणि मला असं वाटतं की आई काय झालंय? नाही काही नाही. आई काय झालंय? तू खूप ऑफ वाटतेस मला. तुला अजूनही तीच भीती वाटते का? हो, मला असं आतून काहीतरी भीती. आई तूच म्हणालीस ना तुला असं वाटतंय बाबांचं काम नक्की होणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू चिल कर. मला माहिती आहे ग पिहू, पण माहित नाही मला असं का वाटतंय. असं वाटतंय की पुन्हा एखादं नवीन संकट माझ्या संसारावर येतंय की काय. आले.